सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे यांची निवड. सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्षपदी उमेश भामरे, सचिवपदी गजानन चेनगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे यांच्यासह 13 जणांच्या कार्यकारिणीची लोकशाही मार्गाने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडून बिनविरोध निवड झाली. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा पत्रकार संघाची नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत मोरे यांनी सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. यामध्ये पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. संस्थेच्या सन 2023-24च्या लेखापरीक्षणास मंजुरी देण्यात आली. सुशांत मोरे व ॲडव्होकेट चंद्रकांत पेबले यांनी सातारा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. सातारा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सुरुवातीला पत्रकार संघाचा 10 वर्षातील आढावा घेऊन केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, पत्रकार संघाच्या माध्यमातून जे काम करतील त्यांनाच पदाधिकारी म्हणून यापुढे संधी मिळेल. जे पत्रकार संघाच्या कामकाजामध्ये खोडा घालतील त्यांच्यासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हरीश पाटणे व आम्ही मिळून सर्व संपादकांना सोबत घेत भविष्यातही संघटनेचे कर्तव्य करत राहू. नव्या सहकाऱ्यांना जिथे शक्य आहे तिथे संधी देत राहू. यावेळी विनोद कुलकर्णी यांनी सातारा पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर केली. उपस्थित सभासदांनी या संपूर्ण कार्यकारिणीला टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. सातारा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये विरोध नसल्याचे पाहून बिनविरोध निवड जाहीर केल्या गेल्या. यामध्ये अध्यक्ष म्हणून विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्षपदी उमेश भामरे, सचिवपदी गजानन चेनगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे, कार्यकारिणीच्या सदस्यपदी चंद्रकांत देवरुखकर, अरुण जावळे, मनोज पवार, सचिन काकडे, रिजवान सय्यद, मीना शिंदे, गौरी आवळे यांची नावे जाहीर केली. सर्व सभासदांनी नव्या कार्यकारिणीच्या निवडीचे स्वागत केले. हरीश पाटणे म्हणाले, सातारच्या पत्रकारितेला मोठी परंपरा आहे. पत्रकार संघटनेचे जिल्ह्यात काम करत असताना बहुतांशी पत्रकारांच्या मदतीला धावून जाता आले याचा अभिमान आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून जे काम उभे केले आहे ते जिल्ह्यासमोर आहे. अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पुणे विभागात पत्रकारांना अधिस्वीकृती दिली गेली आहे. पत्रकारांच्या हितासाठी भविष्यातही चांगले निर्णय घेऊ. यानंतर डिजिटल मीडिया परिषद व सातारा जिल्हा पत्रकार संघासाठीही नव्याने सभासद नोंदणी करून निवडणुकीचा कार्यक्रम लावण्यात येणार आहे. 6 जानेवारीचा पहिला पत्रकार दिन नव्या पत्रकार भवनात होईल. त्या दिवसापासून पत्रकारांचे उपक्रम पत्रकार भवनात होतील असेही पाटणे यांनी जाहीर केले. सातारा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीने सातारा शहरातील पत्रकारांच्या हिताचे उपक्रम राबवावेत, त्याला आमचे सहकार्य असेल असेही पाटणे म्हणाले. सातारा पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे म्हणाले, सातारच्या पत्रकारितेमध्ये हरीश पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी मापदंड निर्माण केला आहे. तोच कित्ता भविष्यात राबवला जाईल. सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करू. आगामी काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवू. गौरी आवळे यांनी आभार मानले. यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, मराठी परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, राजेश सोळसकर, दीपक शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, डिजिटल मीडियाचे राज्याचे कार्याध्यक्ष सनी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, शरद महाजनी यांच्यासह सातारा शहरातील सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. सातारा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त S.M. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्यासह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व सातारा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्यांच्या आईवडिलांच्या नावाने आदर्श पत्रकारांना पुरस्कार देण्याची घोषणा केली. सन्मान चिन्ह व रोख पुरस्कार असे त्याचे स्वरूप राहणार आहे. सामाजिक प्रश्न तळमळीने मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार देणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, राजमुद्रा न्यूज, सातारा. विशेष करून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, धर्मदायक कार्यालयातील काम करणारे सुशांत मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्रक्रिया राबवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलं.
हे सातारा पत्रकार संघाचं राजवाड्याच्या कार्यालयावरती लावण्यात आलं होतं. एकूण 78 सभासद होते. त्या सभासदांची यादी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली होती आणि त्याच्यानंतर 2 वर्षवंश सभासद उपस्थित झाले. तर अशी सभासद शिकवली ते गुरुवर्य शरद महाजन यांना नमन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक पुण्याचे विभागीय व्यवस्थापक सन्माननीय जीवनदत्त चव्हाण साहेब, माझे दुसरे सहकारी सकाळचे संपादक राजेश सोळसकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष आवडते अध्यक्ष विनोद कुलकर्णी, माझा जिवलग मित्र जिल्हा पत्रकार संघाचा प्रसिद्धी प्रमुख लोकमतचे प्रमुख दीपक शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केलं. ते दोन्ही मित्र सुशांत मोरे आणि ॲडव्होकेट चंद्रकांत देवले, माझ्या समोर असलेले माझे मार्गदर्शक सन्माननीय तुषारजी बद्रे, व्यासपीठाच्या समोर असलेले डिजिटल मीडियाच्या राज्याचे कार्याध्यक्ष माझा सहकारी सनी शिंदे, समोर असलेले सगळे पदाधिकारी ज्यांची आपण बहुमतानं निवड केली, ते सातारा पत्रकार संघाचे नवे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, सगळी नवी कार्यकारिणी. मी सुरुवातीलाच विठ्ठल हेंद्रे आणि नव्या सगळ्या कार्यकारिणीचं सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून, पुणे विभागाच्या अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष म्हणून, मराठी पत्रकार परिषदेचा सातारा जिल्ह्याचा प्रमुख म्हणून मी सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या निमित्तानं ज्यानं ही एक अत्यंत उत्कृष्ट अशी परंपरा सातारा पत्रकार संघाला घडून दिली, तो माझा सहकारी विनोद कुलकर्णी, याचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. एक चांगली बॉडी विनोदनं त्याच्या अखत्यारीत, त्याच्या आधिपत्याखाली स्वतःकडे अधिकार घेऊन निवडली आणि ही बॉडी पाहिल्यानंतर, हे सगळे कार्यकारिणीतले सहकारी पाहिल्यानंतर खरं तर ज्यांना गेली कित्येक वर्षे न्याय मिळायला हवा होता त्यांची नावं वाचल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. त्याचं कारण होतं, गेली कित्येक वर्षामध्ये मला स्वतःला सुद्धा असं वाटायचं की कधीतरी अजितला न्याय मिळाला पाहिजे, कधीतरी गजानन चेंगेंना कुठेतरी संधी दिली पाहिजे, कधीतरी अरुण जावळेला संधी दिली पाहिजे, कधीतरी मनोज पवारला संधी दिली पाहिजे, कधीतरी चंद्रकांतला संधी दिली पाहिजे. कारण सातारच्या पत्रकारितेमध्ये मी आता 24 वर्ष काम करतोय आणि हे सगळे जे सहकारी ज्यांची मी आता नावं घेतोय, त्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुठं ना कुठं माझ्या आणि विनोदच्या खांद्याला खांदा घालून काम केलं आणि पत्रकारितेच्या या पूर्वीच्या प्रवाहामध्ये कधीच त्यांना संधी देता आली नाही. मधल्या कालावधीमध्ये कोर्ट कचेऱ्या झाल्या नसत्या तर कदाचित ही सगळी संधी त्या कालावधीमध्येच देता आली. परंतु ठीक आहे, त्या विषयावर विनोद बोलला, मी त्या विषयावर बोलणार नाही, कारण माझा जो स्वभाव नाही, मी कायमच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन काम करत आलोय. ज्यांनी सातारच्या पत्रकारितेमध्ये खूप चांगलं काम केलं, सातारा पत्रकार संघाचं नेतृत्व केलं, त्या सगळ्यांचा वारसा घेऊन विनोदनं काम केलं, तुमचे सगळे सहकारी काम करते. परंतु या जुन्या सहकार्यांच्या बरोबरीनं ज्ञानेश्वर भोईटे असेल, अमित वाघमारे असतील किंवा मीना शिंदे, गौरी आवळे, सचिन काकडे, रिजवान सय्यद असे सगळे नवे सहकारी असतील. विशेषतः आमचा फील्डवर काम करणारा अत्यंत जुना सहकारी, ज्याच्या बरोबर जो आणि मी जिल्हा परिषदेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकत्रित काम केलं, तो उमेश भामरे. माझा खूप आग्रह होता विनोदकडे आणि मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की उमेशला सातारा पत्रकार संघाचा उपाध्यक्ष करतात आणि ह्या सगळ्याचा आनंद साजरा करण्याची संधी या निमित्तानं विनोदनं मला दिली. मी मनापासून त्याचं कौतुक करतो आणि मला या दोन्हीचा खूप आनंद झाला. विठ्ठलला संधी दिली तो त्याचा अधिकार सुद्धा होता, कारण सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या ज्या काही घडामोडी घडत होत्या, जे काही घडत होतं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, विशेषतः कोर्ट कचेऱ्यांच्या प्रक्रियेमध्ये विठ्ठलनं खूप जबाबदारीनं भूमिका बजावली. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या ज्या काही सभा असतील, इतर कार्यक्रम असतील, निवडी असतील, सातत्यानं आंदोलन असतील, परवानगी असतील, या प्रक्रियेमध्ये माझा बराचसा हातभार त्यानं मला लावला होता आणि म्हणून माझी कुठलीही अपेक्षा नव्हती, परंतु विनोदनं स्वतःहून पुढाकार घेऊन ही सगळी प्रक्रिया राबवली. त्याबद्दल मी मनापासून विठ्ठलचा सहकारी म्हणून, मार्गदर्शक म्हणून मी मनापासून त्याचं आणि विनोदचं अभिनंदन करेन. त्याचा स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा आहे. माझ्या बरोबर त्याने काम केले, माझीच छोटी आवृत्ती म्हणून तो निश्चितपणे काम करेल माझी खात्री आहे. तो स्वतः कधीही अध्यक्षपदाचा रुबाब गाजवणार नाही. सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा माझी आजी गजानन, चंद्रकांत या सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुमचा लहान भाऊ आहे, त्याला तुम्ही सांभाळून घ्या. जिथं कुठं माझी आणि विनोदची गरज असेल
तिथं तिथं मला सांगा. मी आणि विरोध निर्णय घेतला की आम्ही सातारा पत्रकार संघाच्या किंवा इतर कुठल्याही संघटनात्मक कामांमध्ये इथं पुढे हस्तक्षेप करायचे नाही. नव्या सरकारांना इथं पुढे संधी द्यायची आणि त्यागाची जी परंपरा ही परंपरा पुढे नेऊन सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचा जो काही नावलौकिक आहे तो नावलौकिक पुढे वाढावा या दृष्टीने काम करायचं. सातारा पत्रकार संघाच्या निवडी झाल्या. पुढे डिजिटल मीडियाच्या सातारा शहराच्या, सातारा जिल्ह्याच्या, सातारा तालुक्याच्या निवडी नव्या सहकाऱ्यांना संधी द्यायची. सातारा तालुका पत्रकार संघामध्ये सुद्धा साताऱ्यातील सहकाऱ्यांना संधी द्यायची. सातारा जिल्हा पत्रकार संघाची पुनर्रचना करतोय तिथेही सुद्धा जिल्ह्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांना, तुमच्यातल्या काही सहकाऱ्यांना संधी देऊन पुढे न्यायचे. शेवटी आम्ही सातत्यानं आम्हीच पदावर पाहिजे अशी आमची अजिबात भूमिका नव्हती. कदाचित 2 वर्षानंतर, त्या काळात 2-3 वर्षानंतर कदाचित आतापर्यंत 3-4 अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा झाले असते. परंतु ठीक आहे, त्यामध्ये आता त्या खुलामध्ये जायचं नाही. परंतु नव्या रचनेमध्ये नव्या व्यवस्था तयार करूया आणि या सगळ्या प्रक्रिया मी आणि विनोद यांच्या मार्गदर्शनाखालीच भविष्य काळामध्ये सुरू राहतील. यापूर्वी सातारच्या पत्रकारितेला शरद काटकर साहेब असतील, राजेश सोळसकर साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, शैलेंद्र मलिनकर साहेब असतील, तुषार भद्रे समोर, दीपक शिंदे, दीपक प्रभावळकर या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करतोय. सगळ्यांचा सल्ला घेऊन मी आणि विनोद काम केलं. जी भूमिका मी घेतली ती भूमिका विनोद सुद्धा या निवडीमध्ये घेतल्याचं चित्र मला ही सगळी बॉडी बघितल्यानंतर दिसलं. मला या निमित्तानं विठ्ठल आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगायचंय की साताऱ्याच्या पत्रकारितेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये सातारच्या पत्रकार परिषदा घेताना काही चुकीचे प्रयोग होत आहेत. हे प्रयोग तातडीने थांबले पाहिजे. विशेषतः सातारा पत्रकार संघाच्या मार्फत ज्यावेळेस निरोप दिले जातात, त्याची रिसीट दिली जाते, त्यानंतर पुन्हा इथं पत्रकार परिषदांच्या वेळेस त्या ज्यांनी पत्रकार परिषदेला घेतला त्यांना जाणीवपूर्वक त्रास देणं, त्यांना उगीच हॅरॅसमेंट करणं, या प्रकारामध्ये अजितराव, तुम्ही, गजानन, विठ्ठल, उमेश या सगळ्यांनी आता सातारा पत्रकार संघ म्हणून लक्ष घातलं पाहिजे. शेवटी पत्रकार परिषदा ह्या जर सातारा पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली होत असतील तर तिथं जे पत्रकार परिषदा घेतात त्यांना उगीच त्यानंतर पुन्हा हॅरॅसमेंट करणं, त्यांना काही वेगळ्या डिमांड करणं, असे प्रकार तिथं पुढे होता कामा नये. या प्रकाराची गंभीरपणे दखल मी आणि विनोद कुलकर्णी घेऊ हे सुद्धा या निमित्तानं तुम्हाला सांगतो. शेवटी सातारा पत्रकार संघ असेल, सातारा तालुका असेल, सातारा डिजिटल मीडिया असेल किंवा भविष्य जिल्हा पत्रकार संघ असेल, या सगळ्या संघटना आमच्या नेतृत्वाखाली इथं पुढे सुद्धा काम करतील हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं. आम्ही प्रक्रियेतनं व्यवस्थितनं बाजूला असू, परंतु नेतृत्व मात्र या संघटनांचं हे आमचंच असेल आणि त्यासाठी चुकीचं काय होत असेल तर ते चुकीचं सुद्धा थांबवलं गेलं पाहिजे. म्हणून सातारा पत्रकार संघाच्या नव्या सहकार्यांनी आता मगाशी इथं गजाननने अरुण जावळे नव्हते, मी विनोद मगाशी भाषण केलं. गजानन शेंडगे हे सातारा पत्रकार संघाच्या सचिवपदी त्यांची बहुमतानं निवड झाली. मी गजाननला आणि सगळ्यांनी त्यांना मान्यता द्यावी आणि माझे सरकारी यांच्याविषयी मी भाषणामध्ये उल्लेख केला. त्या अरुण जावळे यांना आम्हाला कुठेतरी संधी द्यायची होती. त्या अरुण जावळेंचं सुद्धा सातारा पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य म्हणून आम्ही निवड केली. सगळ्यांनी शाळेच्या केंद्रामध्ये अभिनंदन करावं. या सर्व सहकार्यांनी हातात हात घालून काम करावं. सातारा पत्रकार संघाला एक दर्जा आहे. अरुण असेल, अजित असेल, गजानन असेल यांच्याकडे एक कल्पकता आहे. उमेश भामरे, ज्ञानेश्वर गोलटे, विठ्ठल हेंद्रे फील्डवर असतात. या सगळ्यांनी मिळून चंद्रकांत देवरुखकर हे सगळ्यांकडे कल्पना शक्ती. सातारा पत्रकार संघाला एक नवी दिशा द्या, नवी मागणी करा आणि जिल्हा पत्रकार संघाच्या पुनर्रचनेमध्ये सुद्धा तुम्ही बुस्ट म्हणून काम करा. ज्या पद्धतीचं काम मी जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष होतो आहे त्यावेळेस विनोद कुलकर्णीने सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीची पाठिंब्याची भूमिका घेतली तीच भूमिका सातारा पत्रकार संघाच्या सगळ्या सहकार्यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या रचनेमध्ये, पुनर्रचनेमध्ये, नव्या नियुक्त्यांमध्ये घ्यावी आणि जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा दिशा देण्याचं काम भविष्य कालावधीमध्ये करावं. ज्या मुद्द्याला मी मगाशी स्पर्श केला तो पुन्हा एकदा सांगतो. पत्रकार परिषदांमध्ये जे काय होतंय ते थांबवण्यासाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये सातारा पत्रकार संघाच्या सगळ्या सदस्यांनी काही पत्रकार परिषदांना स्वतःवर उपस्थित राहून हे प्रकार थांबवले पाहिजेत. डिजिटल मीडियामध्ये सनी शिंदे, पद्माकर सोळवंडे नेतृत्व करतात. त्यांनी सुद्धा खाली असले गैरप्रकार होते ते गैरप्रकार थांबवले पाहिजेत. डिजिटल मीडियाच्या सुद्धा कार्यकारिणीच्या निवडीमध्ये ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांच्याबद्दल आक्षेप आहे, ज्यांच्याबद्दल बाहेर चुकीचं बोललं जातं अशांना डिजिटल मीडियाच्या कार्यकारिणीवर डिजिटल मीडियाचे सभासद सुद्धा करून घेणार नाही हे सुद्धा या बैठकीत जिल्हा पत्रकार